नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जनमत सोलापूरवर। नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये मासम मॅडम आपल्या बरोबर आहेत। प्रभाग 10 मधून ते इच्छुक आहेत। आता परवा जर बघितलं की भाजपामध्ये काय लोकांना घेतले गेले ते राष्ट्रवादी म्हणजे महेश अण्णाचा जे प्रभाग होता, बरोबर मॅडम, महेश अण्णाचा प्रभागामध्ये तुम्ही इच्छुक आहेत। गेल्या टर्मला तुम्ही उभारले होते, बरोबर? मला सांगा, ह्या टर्मला तुमच्या प्रभागाची रणनीती कशी असणार आहे? कुठले मुद्दे घेऊन तुमच्या प्रभागामध्ये जाणार आहेत? भारतीय जनता पक्षाकडून आम्ही गेल्या 10 वर्षापासून काम करत आहे आणि गेल्या टाइम 2017ला मी उमेदवारी म्हणून इच्छुक होते आणि उमेदवारी मिळाली आहे मला आणि मालकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत। आताही आम्ही मालकांच्या मार्गदर्शनात काम करत आहे, काम करत राहणार। भारतीय जनता पक्ष या चिन्हावर आम्ही काम करायला, मालकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करणार। मॅडम, जेव्हा विजयकुमार देशमुख हे आमदारकीला थांबले होते, खरंच हे त्यांच्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत। एवढे पळत होते की आम्ही सगळे पत्रकार बघत होतो, मॅडम खूप त्यांच्यासाठी पळत होते। आणि जे प्रभाग 10 आहे त्या प्रभाग 10 मधून या मॅडमनी महिला बाहेर काढून आमदार देशमुखांना मतदान करा असं म्हणले होते, बरोबर आहे? बरोबर। आम्ही डोर टू डोर फिरालो त्या टाइमला आणि आमदारकी असो खासदारकी असो, दोन्ही आमदारकीला आणि दोन्ही खासदारकीला आम्ही काम केलेलं आहे। आमदारकीला आणि खासदारकीला दोन्हीही टर्मला हे काम केलेले आहेत। मला सांगा मॅडम, गेल्या टर्मला तुम्ही निवडणुकीला थांबले होते, त्यावेळेस तुम्हाला किती वोटिंग पडली आणि किती मतांनी तुमचा प्रभाव झाला? मला 4235 वोटिंग मिळाले आणि काहीतरी मी 1500 मला कमी मिळाले वोटिंग। त्यामुळे प्रभागाची मतदारसंख्या किती आहे आता सध्याला आणि तेव्हा किती होती? आता 36,076 टोटल मतदान आहे। 2017ला 28,000 होते। कितीचा फरक आहे? आता तरी कमीत कमी 8,000 ची फरक असेल, म्हणजे 8,000चा फरक आहे। म्हणजे गेल्या टर्मला 37-38 हजार मतदान 28,000 होता आणि आता 36,000 आहे। मताचा फरक एवढा 8,000चा आहे। आणि मला सांगा मॅडम, प्रभागाचे कुठले प्रलंबित कामं राहिलेत तुमच्या आता? असं घरकुल मध्ये बघितलं तर सगळे रस्ते, ड्रेनेज लाईन आणि पिण्याचे पाईपलाईन गेल्या लई वर्षापासून स्थगित होते, म्हणजे ते थांबलेले होते काम। ते मालकांच्या निधीतून काम झालेले आहे। आता प्रभाग 10 मध्ये आता तुम्ही बघितलं गेलं तर किती 10 ठिकाणी तर रस्ते चालू आहे, सध्याला काम चालू आहे, मालकांच्या निधीतूनच काम चालू आहे। एवढा हद्दवाढ भाग तो प्रभाग आहे आणि महेश अण्णा ही तिकडे होते, बरोबर? आणि आता त्यांचा मुलगा तिकडून इच्छुक आहे, त्यांना पक्षात घेतलेला आहे। मला सांगा, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही काय काय विकास करणार आहेत? विकास तर आम्ही करणारच आहोत। ज्या ठिकाणी अजूनही बघितलं तर ड्रेनेजची सोय पण नाही आहे, अशा ठिकाणी पण घरकुलमध्ये आहे। ड्रेनेज असो, महिलांसाठी काहीतरी रोजगार मिळावा त्या उद्देशाने पण आम्ही काम करणार आहे। आणि ज्या कुठं विकास नाही झाले तिथपर्यंत आम्ही पोहोचवायचा आमचा पहिला मुद्दा राहील। जिथं विकास झाला नाही तिथं आमदार निधीतून किंवा खासदार निधीतून आणि ह्यांचं जे हे निवडून आल्यावर जे आपल्याला भांडवली निधी मिळतो महापालिकेतून, त्या निधीतून त्या प्रभागाचा विकास करण्याची ह्यांची मनस्थिती आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये मॅडम मला सांगा, जे लाडकी बहीण योजना आहे ती खरोखर कुणाची संकल्पना आहे? फडणवीसची का एकनाथ भाईची आहे? तिघांची आहे, तिघांची महायुतीची आहे। ते आम्ही असं म्हणू शकत नाही की फक्त देवेंद्र भावाची आहे का एकनाथ शिंदेजींची आहे का अजित पवारजींची आहे, असं सांगू शकत नाही। आणि तिघांची जे विचार होती की हे लाडकी बहीण योजना आणावी आणि आपली लाडकी बहीण कुठं त्यांना कुठेही म्हणजे त्रास होऊ नये, ते देवाभाऊनी सगळ्यांनी तिघही भाऊनी आम्हाला ते मिळून दिली आहे।
दिलेली आहे. लाडकी बहिणाला कुठं आजकाल बघितलं तर कुठेही त्यांना अडीअडचणसाठी आपल्या हस्बंडला विचारावं लागतं. आता त्यांच्या बँकाच्या खात्यात पैसे आहे, त्यांनी कधी विचारण्याची असं वेळ पण येणार नाही. त्यांना काही कर्ज करायचं असेल तर स्वतः कर्ज करू शकतो. मला सांगा मॅडम, तुमच्या प्रभागामध्ये तेलुगू भाषकची लोकसंख्या किती आहे भरपूर आहे. अंदाजे तरी? तेलुगू भाषेची संख्या असेल 12 ते 15,000 पर्यंत. आणि इतर समाज किती आहे? सगळे समाज म्हणजे सगळे कास्ट डिवाइड आहे, पण संख्या तेवढं मला माहिती नाही. मॅडमला संख्या माहित नाही, पण आमदार देशमुखचं खरोखर हे काम केलेले आहेत. त्यांना तिकीट मिळावं असं तुमच्या प्रभागातल्या ह्यांच्या प्रभागातल्या लोकांना वाटतंय. आणि तुमचे वडील आहेत, वडील आहेत, आपण ह्यांच्या वडिलांकडे जाणार आहे. हे पूर्वीपासून भाजपाचं काम केलेत आणि आपण त्यांना विचारणार आहोत की बाबा भाजपाचं कुठल्या कुठल्या वर्षी कुठल्या कुठल्या टर्मला भाजपाचं काम केलेलं आहे. काका नमस्कार, मला सांगा, तुम्ही भाजपाचं काम करताय आणि प्रभाग 10 मधून तो पूर्वी अण्णा तिकडे बघत होते, महेश अण्णा कोठे, त्याही काळामध्ये तुम्ही भाजपाचं काम केलेत का? केलं की महेश अण्णा असताना पण आपण देशमुख मालकाचं मार्गदर्शनाखाली मालक जसं जसं सांगितले त्या हिशोबाने आम्ही सगळं कार्यक्रम, शिबिर, रक्तदान शिबिर असू दे, स्वनिधी शिबिर आहे, लाडकी बहीण शिबिर आणि आपले उज्ज्वला गॅस शिबिर, असं भरपूर शिबिर, नेत्र शिबिर, आरोग्य शिबिर, सगळं शिबिर मालकाचा मार्गदर्शनाखाली आम्ही घेतलेले. अण्णा असताना पण मालकाचं मार्गदर्शन आम्ही शिबिर राबवलेले आहे. मला सांगा ताई, लाडक्या बहिणीचे तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही किती फॉर्म भरून घेतले? 1,000 पेक्षा जास्त भरून 1200 घेतले. फ्री मध्ये आणि कुठलंही शिबिर आम्ही फ्री मध्ये करतो. केलेले. लाडकी बहीण ज्या दिवशी डिक्लेअर झाली त्या दिवशीपासून मी सगळ्यांची, की महिलांची असं नाही भरू शकत मी असं मी म्हणलेच नाही. सगळ्यांची मी फॉर्म भरून घेतले. कमीत कमी 1,000 पेक्षा जास्त, संख्या पण सांगू शकत नाही, 1,000 पेक्षा जास्त. 1,000 पेक्षा जास्त या ताईनी फॉर्म भरून घेतलेले आहेत लाडक्या बहिणीचे. एवढा मोठा गट आहे ह्यांच्याकडे आता सध्याला. 4-4.5 हजार वोट ज्या टायमाला अण्णा होते त्या टायमाला हिने मिळवलेले आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया भाजप पक्ष ह्यांना तिकीट देतंय का नाही. उद्याचा एकच दिवस आहे एबी फॉर्म द्यायचा. ह्यांची रणनीती कशी असणार आहे, तिकडं महेश अण्णाचा मुलगा, ह्या सगळ्या भगिनी, कशी रणनीती असणार आहे 10ची येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण बघूया. मी राहुल रणदिवेसह चंदन बोलू, सोलापूर न्यूज.